पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता आपल्या सोबत आहेत। सर, सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासंदर्भात ही चर्चा सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावरून वाद देखील होताना पाहायला मिळतोय। तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये गृह खात्याला एक अहवाल दिला होता की सचिन घायवळला शस्त्र परवाना देता येणार नाही। त्यानंतर पुन्हा सुनावणी झाली आणि पुन्हा तुमच्याकडे आदेश आलेत। त्यावेळी नेमका काय तुम्ही अहवाल राज्य सरकारला गृह खात्याला दिला होता? नाही, ती ऑलरेडी आपल्याला सर्वांना ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्यांची आमच्याकडून लायसन्स त्यांचे रिजेक्ट करण्यात आली होती। त्याच्यानंतर त्यांनी शासनाकडे अपील केली। तिथे त्यांना शासनाने त्यांच्याबद्दल हे आदेश केले की पुढील विहित कार्यपद्धती अवलंबन शस्त्र परवानाबद्दल पुढील आवश्यक कारवाई करावी, अशा प्रकारचे आदेश आला होता। ती जे कार्यपद्धती आणि ते जे प्रोसिजर पाहून बघायचे देण्याबद्दलचे निर्णय घ्यायचे होता ते त्यांना देण्यात आलेली नाही। तर यामध्ये काही विशेष कॉन्ट्रोवर्सी होण्यासारखे काही गोष्ट नाही आहे। स्थिती सध्या हे आहेत की त्यांना लायसेन्स नाही आहे आणि त्यांना लायसेन्सचे प्रकरण जे होता ते त्यांचे रिजेक्ट करण्यात आली होती। हीच परिस्थिती आता आहे। पण सर, गृह खात्याकडे किंवा योगेश कदमांकडे जी सुनावणी झाली त्यामध्ये पुणे पोलिसांचा आदेश रद्द करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना शस्त्र परवाना द्यावा अशा पद्धतीचे आदेश तुमच्या द्यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता। मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता। म्हणून त्यांना ना देण्याची निर्णय इथून या कार्यालयातून घेण्यात आली होती आणि म्हणून आम्ही सांगतो की स्थिती अशा आहे की त्यांच्याकडे सध्या लायसेन्स नाही आहे। पण मग काय त्यावेळी शेरा आपण दिला होता? म्हणजे ती फाईल अद्यापही पडून आहे आपल्याकडे, तेव्हा नेमकं आपण काय सांगितलं? ती आमची इंटरनल फाईल्स आणि डॉक्युमेंटेशनबद्दल काही टिप्पणी करणे योग्य नाही आहे। आम्ही जशा सांगितले त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि ती लक्षात ठेवून त्यांना लायसेन्स देण्यात आलेली नाही, ही आता सध्याची परिस्थिती आहे। म्हणून यामध्ये काही विशेष कॉन्ट्रोवर्सी करण्याची काही कारण नाही आहे। पण मग सर, अशा पद्धतीने गृह राज्यमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीने जर गुन्हे दाखल आहेत हे सगळं माहिती असताना देखील तशी पद्धतीचे आदेश येतात किंवा तसं सुनावणी त्या ठिकाणी पार पड आपल्याकडनंच तशी माहिती, ती प्रश्न आमचे विचारणे हे काही योग्य नाही आहे। जशा मी सांगितले की ते आदेश काही अशा ब्लँकेट त्यांना द्या अशा प्रकारचे नव्हता। ते कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश असल्यामुळे आम्ही त्यांना या कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे। तर अशा पद्धतीने शस्त्र परवाना देताना काही शिफारसी देखील केल्या जातात। कोणाही शिफारशीचे कोणालाही गरज नसते, ही चुकीची माहिती आहे। आर्म्स लायसन्स बद्दलची एक प्रक्रिया आहे, लोकांना अर्ज करावा लागते, अर्ज नंतर पोलीस चौकशी होतात, चौकशी नंतर शस्त्र परवाना गरज आहे की नाही ती कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागते आणि त्या आधारावर हे करण्यात येते। यामध्ये काही शिफारिश वगैरे न तर येतात ना कधी। मी इथे 1.5 वर्षापासून अंदाजन आहे, मला तरी एक पण शिफारिश आजपर्यंत यामध्ये शिफारस नाही कुठलीच कोणताही या प्रकरणात किंवा इतर कमीत कमी 800-900 प्रकरण असतील ज्यामध्ये ते सगळे आम्ही रिजेक्ट केलेले आहेत। कोणताही प्रकरणात आजपर्यंत मला आमच्याकडे किंवा आमच्या कार्यालयाला तोंडी किंवा लेखी कोणाचीही शिफारिश आम्हाला तरी प्राप्त झाली नाही। शेवटचा प्रश्न, निलेश घायवळला लंडनहून परत भारतात किंवा पुण्यात आणण्यासाठी काही सर्व प्रकारची कायदेशीर उपाययोजना सदर गँगस्टरला कारवाई करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी, अटक करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही सांगितलेले आहे की हे एक गँगस्टर एक क्रिमिनलबद्दल आपण विचारते। मी ऑलरेडी सांगितलेले आहे की पुणे शहर पोलीस दल ज्या क्रिमिनल्स काही क्रिमिनल ॲक्ट करतील त्यांना त्या केसमध्ये कडक कारवाई आणि आवश्यक कारवाई करण्यात येईल। पूर्वी पण आपण बघितलेले आहे जे अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्स असतील, काही असतील ज्यांच्यावर भरपूर ज्यांना आपण गँग म्हणून म्हणते, ते ज्यांचे जोपर्यंत ते शांततेत शहरात राहतील आम्हाला कोणाची काही दुश्मनी नाही आहे। ज्यावेळी ते गुन्हा करतील तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडला जाणार नाही आणि अत्यंत कडक भूमिका घेणार। हेच पॉलिसी आम्ही
फॉलो करतो आणि त्या अनुषंगाने भरपूर कारवाई मागच्या काळात आपण बघितले असतील. आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो, जी कारवाई अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्स किंवा गँग्सवर झालेली आहे, हे खऱ्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला पुढचे लॉंग टर्ममध्ये पुण्या शहराला क्रिमिनल एलिमेंट्स आणि गँग्स जे काही बरेच वर्षापासून हळूहळू पनपलेले आहे, त्यांचे पूर्ण आर्थिक स्रोत आणि जे काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजवरून त्यांनी काही पैसे गोळा केलेले आहेत, ते सगळ्यांना प्रोसीड्स ऑफ क्राईममधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ऑलरेडी अशा प्रकारचे जे काही सगळे केसेसमध्ये फॉरेन्सिक ऑडिटर्स नेमण्यात आलेले आहे. किती त्यांचे सोर्सेस ऑफ इन्कम होती, काय त्यांनी प्रॉपर्टी गोळा केली, ही सर्व अत्यंत बारीकरित्याने तपास त्या क्रिमिनल एलिमेंट्स आणि गँग्सबद्दल सुरू आहे. आणि आपल्याला पुणेकरांना आम्ही विशेष करून आश्वासन देतो की ही जी पोलीसची कारवाई सुरू आहे, आपण ऑप्टिमिस्टिक राहावी की ही इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी रिपीट करतो, ही खरं शांततेत आणण्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि याचे परिणाम आपल्याला नक्कीच सस्टेनेबल लेवलवर शहरात दिसतील. धन्यवाद सर. तर ज्या पद्धतीने पुण्यातली जी काही गुन्हेगारी आहे त्याला आळा घालण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यामुळेच ज्या काही टोळ्या आहेत, गँगवॉर आहे, त्यांच्यावर देखील थेट कारवाई सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे. मग त्यांचे आर्थिक स्रोत ज्या ठिकाणाहून येतात त्यावर देखील पुणे पोलिसांकडून आता हातोडा मारला जातो आणि कारवाई थेट केली जाताना पाहायला मिळते. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.